सेक्स केल्यानंतर माझी प्रेग्नन्सीची शक्यता वाढवण्यासाठी मी किती वेळ झोपून राहायला पाहिजे, हा एक फार कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे आणि बऱ्याचशा लोकांच्यामध्ये याच्याविषयी बरीचशी साशंकता असते. याचं खरं उत्तर जर बघायला गेलं तर फक्त 10 ते 15 मिनिटं जरी तुम्ही झोपून राहिलात तरी ते पुरेसं असतं. कारण जे सिमेंट डिपॉझिट झालेलं आहे योनी मार्गामध्ये ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये लिक्विफेक्शन टाईम म्हणून एक प्रकार असतो की शुक्राणू जे वीर्य वितळतं आणि त्यातून शुक्राणू जे असतात ते वरच्या दिशेने जात असतात गर्भाशय मुखाकडे आणि गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जाऊन ते गर्भाशय नलिकेमध्ये जात असतात जिथं स्त्रीबीज त्याचं वाट पाहत असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त लिक्विफिकेशन होणं हे गरजेचं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की मी जास्त वेळ राहिलं झोपून राहिले तर गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते, तर असं नाही आहे. सिमेंटचा लिक्विफिकेशन टाइम हा 15 मिनिटं ते 30 मिनिटाच्या दरम्यानचा असतो. सो एवढा वेळ जर तिथं फक्त त्या स्त्रीने पडून राहिलं आणि ते एकदा लिक्विफिकेशन झालं आणि त्यातून जर स्पर्म्स बाहेर पडले आणि त्यांनी जर योनिमुखामध्ये प्रवेश केला सो इतक्या वेळची रेस्ट पुरेशी असते. त्यामुळे 10 ते 15 मिनिटं जरी एखाद्या स्त्रीने विश्रांती घेतली तरी सुद्धा तिची गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.